मला तुम्हाला सांगायचं की खरोखर आपण शाळेतून कॉलेजमध्ये येतो आणि शाळेमध्ये आपण भूमिती हा विषय ज्यावेळेला शिकत असतो त्यावेळेला लघुकोण शिकतो, काटकोण शिकतो, विशालकोण शिकतो, सरळकोण शिकतो, पण दृष्टिकोन काय आपल्याला शिकवला जात नाही शाळेमध्ये आणि तो शाळेच्या सिलेबसमध्ये आदतच नाही. वास्तविकता जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरती आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं, पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र कुठल्याच सिलेबसमध्ये नसतो. आणि खूपदा शाळा कॉलेजमध्ये डिग्री घेऊन पुढे आलेली मुलांना जीवनामध्ये कसं जगायला पाहिजे किंवा यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे नाही समजत. कारण फक्त डिग्री किंवा फक्त शिक्षण आपल्याला जीवन मूल्य शिकवत नाही किंवा जीवनामध्ये कसं जगायला पाहिजे हे शिकवत नाही. आणि म्हणूनच कुठेतरी जीवन मूल्य शिकण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण होतंय काय की आज आजची पिढी बर्बाद आहे. जग आपलं कुठं चाललंय हे माहित नाही. आपल्या देशामध्ये खूप मशाल होत चालली आहे, युवा पिढी बर्बाद होत चालली आहे आणि सगळ्याच जगामध्ये युवा पिढी जास्त असलेला आपला देश आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रश्न असा उभा राहतो की एखादा रोपटं जर मरत असेल तर त्याच्या पानावर नुसता स्प्रे मारून काय उपयोग नाहीये, त्याच्या मुळाला पाणी घालायला पाहिजे. आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की शिक्षण पद्धती अशी झाली आहे की फक्त पानावरती स्प्रे मारून ते चकाचक पान फ्रेश दिसलं पाहिजे, मुळाशी काय चाललेले माहित नाही. आणि मूल्य शिक्षण जे आहे ते मूल्य शिक्षण मुळाशी जाण्यासाठी आहे. प्रत्येक माणूस कसा घडतो ह्याच्यासाठी जे शिक्षण दिलं जातं आणि शिक्षणातून माणूस घडावा ह्याच्यासाठी जे काही शिक्षणातून मूल्य दिली जातात त्याच्यासाठी आहे मूल्य शिक्षण. पण असं होत नाही असतात. आणि प्रॉब्लेम जो असतो तो दृष्टिकोनामध्ये असतो. पण आपण आपल्या जीवनच आपलं प्रॉब्लेम आहे असं समजून चालतो आयुष्यभर. जे काळभोर स्वामी असं सांगितलं की आपण अशी कल्पना करूया म्हणजे की प्राण्यांची शाळा बांधली आहे, त्याच्यामध्ये एक बदक आहे, एक शामरूग आहे, एक गरुड आहे, खार आहे, पोपट आहे, असे सगळे पक्षी प्राणी सगळे एकत्रितरित्या एका शाळेमध्ये आहेत. आणि शैक्षणिक सिलेबस जे आहे ते सगळ्यांचे एकच आहे. म्हणजे प्रत्येकाची नैसर्गिक क्षमता काय आहे याच्यावरती काही अवलंबून आहे. सगळ्यांना एकच सरसकट मार्गाने शिक्षण घ्यायचं आहे. मग सिलेबसमध्ये काय आहे? सिलेबसमध्ये असं आहे की प्रत्येकाला पोहता आलं पाहिजे. दुसरं हे असं आहे की प्रत्येकाला उडता आलं पाहिजे आकाशामध्ये. आणि तिसरं असं की प्रत्येकाला चालता पण आलं पाहिजे जमिनीवरती. या तिन्ही परीक्षांमध्ये जो विद्यार्थी पास होईल तो बोर्डात पहिला येणार. अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली. आता मी हे रूपकात्मक सांगते, तुम्ही समजून जाल, सगळे तुम्ही हुशार आहात. बदक जे असतं हे बदक पाण्यामध्ये चालण्यामध्ये खूप तरबेज असतं, तसं ते जमिनीवर पण चालू शकतं. पण बदकाला फार वेळ उठता येत नाही. म्हणून बदकाचे आई वडील बदकाला उठण्याच्या क्लासला घालतात आणि मग बदक उडायचं कसं ते शिकण्यासाठी क्लास जॉईन करतो. आणि त्याच्यामध्ये त्याची एवढी एनर्जी तो लावतो की ज्याच्यामध्ये त्याची क्षमता आहे. सरांची बघायची नाही की क्षमता जाणून घ्या. त्याची मूळ क्षमता जी आहे पोहण्याची, तर तिकडे त्याची एनर्जी लावल्यामुळे तो फायनल परीक्षा ज्यावेळेला होते त्यावेळेला तो पोहण्यामध्ये पण काठावरच पास होतो, चालण्यामध्ये पण काठावरच पास होतो. आणि त्याला उलटा करीत असल्यामुळे त्याच्यामध्ये पण ट्युशन लावल्यामुळे तो काठावर पास होतो. म्हणजे ओव्हरऑल परफॉर्मन्स जर बघितला तर त्याची नैसर्गिक क्षमता काय आहे हे सगळं राहिलं बाजूला. आणि सरबोपट मार्गाने शिक्षण घेतल्यामुळे तो तिन्ही गोष्टींमध्ये ऍव्हरेज परफॉर्मन्स देतो. आज काळाची गरज ही आहे की कुठल्याही एका गोष्टीमध्ये तुम्ही टॉपला गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलं एक्सपर्टीज केलं पाहिजे, हे होत नाही. आणि ह्याच्यासाठी जीवनमध्ये शिकण्याची गरज आहे. जसं हे बदकाचं झालं तसंच गरुड म्हणतो, गरुडाला सांगितलं की बाबा तू उडतोस आकाशामध्ये, ठीक आहे, तुला रस्त्यावर चालता पण आलं पाहिजे. गरुड विचार प्रयत्न करतो चालायचा, त्याचे पंख चढतात रस्त्यावरती, नापास होतो गरुड. शहामृग काय सांगायचं आधीच पळायला लागतं. शिक्षक म्हणतात हा मृग आहे, एका नादाला लागू नका, सोडून द्यायला. खारुताई म्हणते की मी या झाडावरून त्या झाडावर ज्यावेळेला उडी मारते त्यावेळेला थोडा वेळ मी हवेमध्ये असते, त्याला उडणं म्हणता येणार नाही का? शिक्षक म्हणतात त्याला उडणं म्हणता येत नाही. उडणं म्हणजे खालून वर उडणं. ह्या झाडावरून त्या झाडावर त्याच्यात काही उडणं म्हणता येत नाही. खारुताई बिचारे हिंदुस्ली होते, शिक्षकांना पण दया येते, शिक्षक तिला काठावर पास करून टाकतात. पोपट जो असतो हा पोपट खूप हुशार असतो. शिक्षक ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने तो बरोबर तेवढ्यापुरतं पोहून दाखवतो. चालण्याची गंमत तो तेवढ्यापुरती करून दाखवतो. म्हणजे परीक्षेपुरता परफॉर्मन्स जो असतो हा ह्याच्यामध्ये पोपट खूप हुशार असतो. तो चालून पण दाखवतो, पोहून पण दाखवतो, उडून पण दाखवतो. पिंजऱ्यातून बाहेर काढून टाकल्यानुसार परत पिंजऱ्यावर बसतो. पोपट बोर्डात पहिला असतो. आपल्याला पोपट व्हायचं नाहीये किंवा आपल्याला समाजामध्ये पोपट निर्माण करायचे नाहीये हे लक्षात घ्या की मुलं जी काय असतील त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कौशल्य असतं. ते कौशल्य पणाला लावून त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवावं आणि ते करत असताना एक चांगला माणूस म्हणून समाजामध्ये वावरावं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आज दुर्दैवाने शिक्षण सगळं मार्क्सवादी झालंय. ज्या विद्यार्थ्याला मार्क्स जास्त तो विद्यार्थी हुशार, ज्या विद्यार्थ्याला मार्क्स कमी तो विद्यार्थी इथं. अशा पद्धतीने आज मूल्यमापन केलं जाते शिक्षणाचं. टॉम नावाच्या एका मुलाला शाळेतून काढून टाकलं
आणि त्याला सांगितलं की बाबा आईला बोलवलं सांगितलं याला काय समजत नाही, आम्ही काय सांगतो तू मंदबुद्धीचा आहे, याला घेऊन जा घरी. आईने विनवण्या केला, काही उपयोग आला नाही. त्याच्यानंतर आईने निर्णय घेतला की मी माझ्या टॉर्मला शिकवीन, शाळेत मी त्याला घालणार नाही, आणि शाळेत त्याला घातलं नाही. आईने त्याला शिकवलं आणि हाच टॉर्म पुढे थॉमस अल्वा एडिसन झाला. जे मुलांनी करावं असं वाटतं, जे विद्यार्थ्यांनी करावं असं वाटतं, ते पहिल्यांदा पालकांनी आणि शिक्षकांनी करायला पाहिजे. मुलांनी जर व्यायाम करावा असं वाटतं तर पालकांनी पहिल्यांदा उठून व्यायाम खेळ करायला पाहिजे, आणि मग मुलाला विचारलं पाहिजे की तर मी निघालो याच करायला म्हणून. पालक जर झोपत असेल आणि तुला सुट्टी लागली जा ना आता व्यायाम खेळ, आणि स्वतः घोरत पडत असतील तर मुलगा नाही जाणार आहे कधी व्यायाम खेळमध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी मुलांनी करू नये अशा वाटतात, त्या पालकांनी आणि शिक्षकांनी स्वतः नाही केल्या पाहिजे, तरच उद्याचा समाज घडेल. कारण आदर्श जे असतात ते आपण आपल्या वागण्यातून घालून द्यायचे असतात. आणि मला वाटतं त्यामुळे जीवनमूल्य जी म्हणतो आपण की एकमेकांशी वागायचं कसं. आज मुलं बोर्डात पहिली येतात, इकडे येतात, इतके मार्क्स पडले, तिकडे तितके मार्क्स पडले, पण आईशी कसं वागायचं याचं समजत नसेल, वडिलांशी कसं वागायचं याचं समजत नसेल, शिक्षकांच्या गुणांची जर जाणीव नसेल, सामाजिक गुणांचं भान जर नसेल, तर त्या शिक्षणाचा काहीही उपयोग नाहीये, त्या दुसऱ्या डिग्रीचा काहीही उपयोग नाहीये. कारण तो फक्त तुम्हाला नोकरी करण्यासाठी आहे आणि तुम्ही आयुष्यभर गुलामच होणार आहे. आणि हेच ऍक्च्युली पाहिजे होतं शिकवलं. आणि गुरुकुल शिक्षण पद्धती ही शिक्षण पद्धती श्रेष्ठ का आहे, तिथे जीवन मूल्य शिकवली जायची, कुणामध्ये काय कौशल्य आहे ते कौशल्य कसं विकसित करायचं याच्याविषयी गुरु मार्गदर्शन करायचे. आणि मग सांगायचे की तुझ्या पंखात आता बळ घातले रे, आता कुठेही घे भरावी, कुठल्याही क्षेत्रामध्ये जाशील ना तर तू समजशील. हे जे गुरुत्व पाठबळ असायचं हे आज सरदोपट मार्गाची शिक्षण प्रणाली राबवली गेल्यामुळे आपण ते विद्यार्थ्यांना नाही. पण जर ठरवलं तर देता येईल. ह्या पण करतायत काम, सर पण काम करतायत ना, अनेक लोक आहेत तशी काम करणारी, तिथे खरोखर खऱ्या अर्थाने मुळापासून सगळ्या गोष्टी बदलायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्यातून परिवर्तन होतंय. मी तुम्हाला सांगतो परिवर्तन होतंय. परिवर्तनशील ऍटिट्यूड असणारे शिक्षक असतील तर, परिवर्तनशील ऍटिट्यूड असणारे पालक असतील तर हे होणार आहे, 100% होणार आहे.